बकरी ईदचा सण यंदा देखील मुंबईत उत्साहात साजरा होणार आहे। त्या काळामध्ये शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष सुरक्षा तैनात केली आहे। मुंबई पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आणि संयुक्त पोलीस आयुक्त यांच्या देखरेखीखाली विशेष बंदोबस्ताचं नियोजन करण्यात आलंय। ईदीच्या बंदोबस्तासाठी 8 अतिरिक्त पोलीस आयुक्त, 21 पोलीस उपायुक्त, 61 सहाय्यक पोलीस आयुक्त, 1980 पोलीस अधिकारी आणि 10,110 पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये 100 किंवा 112 या हेल्पलाईन क्रमांकावरती संपर्क साधण्याचं आवाहन मुंबई पोलिसांनी केलंय। मुंबईतील मीरा रोडच्या पूनम इस्टेट क्लस्टर 1 सोसायटीत बकऱ्यांच्या वादात चर्चेत आलेलं डुक्कर थेट महापालिका कार्यालयामध्ये सरकारी पाहुणा बनल्याचं पाहायला मिळालं। मंगळवारी दिवसभरातल्या तणावपूर्ण वातावरणामध्ये काही तरुणांनी हे डुक्कर सोसायटीत नेण्याचा प्रयत्न केला होता, पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत डुक्कर ताब्यात घेतलं आणि मीरा भाईंदर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 6च्या कार्यालयामध्ये आणून ठेवलं। ते डुक्कर काल निवांतपणे आधी कधी कार्यालयाच्या आवारामध्ये तर कधी रस्त्यावरती फेरफटका मारताना दिसलं। त्या डुकराला घेऊन जाण्यासाठी अद्याप कुणीही पुढे आलेलं नाही। स्थानिक नागरिक देखील या सगळ्या प्रकारानंतर सध्या गमतीनं पाहत आहेत। मीरा रोडमधल्या एका उच्चभ्रू सोसायटी पाठोपाठ मुंबईच्या घाटकोपरमधल्या सागर पार्क सोसायटीमध्ये देखील बकऱ्यांच्या कुर्बानीवरून काल वाद निर्माण झाला। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवरती या सोसायटीतील काही रहिवाशांनी सोसायटीमध्ये कुर्बानी देण्यास विरोध केला। त्यानंतर कुर्बानीसाठी देण्यात आलेला अर्ज मुंबई महापालिकेकडून फेटाळण्यात आल्याची माहिती मिळतेय। त्यानंतर मुंबई महापालिकेचे कर्मचारी सोसायटीत दाखल झाले आणि तिथल्या शेडमधल्या 25 बकऱ्यांना इतर ठिकाणी हलवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली। दरम्यान सागर पार्क सोसायटीतील मुस्लिम रहिवाशांनी हा वाद बाहेरच्या लोकांमुळे निर्माण झाल्याचा आरोप केलाय। नंतर बैठक घेऊन सर्व सदस्यांशी चर्चा करण्यात आली आणि नियमानुसार सोसायटी बाहेरील ठिकाणी कुर्बानी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। या वादाच्या पार्श्वभूमीवरती भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी घाटकोपरमध्ये जाऊन परिस्थिती समजून घेतली। या सोसायटीत उद्या कुर्बानी होऊ देणार नाही। आता राहिली गोष्ट, ज्या अधिकाऱ्यांचा रोल तो पॉझिटिव्ह असला पाहिजे, त्याच्याऐवजी गोंधळ तयार करत होते। मला विश्वास आहे की पुढच्या 2-3 तासात सोसायटीच्या लोकांना जी कुर्बानी करायची आहे, म्हणजे राहणाऱ्या त्यांची कुर्बानीची व्यवस्था महापालिका करीत आहे, जवळच करीत आहेत। त्यांनी तिथे धार्मिक विधी करावा। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या गोरेगावमधल्या गोकुळधाम सोसायटी परिसरामध्ये देखील बकऱ्यांच्या कुर्बानीवरून वाद निर्माण झाला। बकऱ्यांच्या कुर्बानीला वाढता विरोध लक्षात घेऊन मुंबई महापालिका प्रशासन आणि पोलिसांच्या बैठकीनंतर कुर्बानीसाठी देण्यात आलेली परवानगी रद्द करण्यात आली। मुंबई महापालिकेनं काल रात्री बकरे सोसायटीमध्येच ठेवण्याच्या पण आज कुर्बानीसाठी दुसऱ्या ठिकाणी हलवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। याआधी मुंबई महानगरपालिकेकडून कुर्बानीसाठी परवानगी देण्यात आली होती। नागरिकांचा वाढता विरोध लक्षात घेऊन अखेर मुंबई महापालिकेनं परवानगी रद्द करण्याचा निर्णय घेतला। ज्या वेळेला बकऱ्याची कुर्बानी केली जाते, कत्तल केली जाते, त्यावेळेला ते रक्त, मांस या सगळ्या गोष्टी बघू शकत नाही। दुर्गंधी, लोकांच्या आरोग्याचा विषय असू दे, कायदा सुव्यवस्थेचा विषय असू दे, या ठिकाणी नाराजीच आहे आणि त्यामुळे पालिका आणि पोलीस प्रशासनाने योग्य तो निर्णय घ्यावा आणि या ठिकाणी खुलेआम बकऱ्याची कुर्बानी करायला देणार नाहीत, हा निर्णय द्यावा। कारण नाहीतर दिली तर आम्ही पूर्ण गोकुळधाम या ठिकाणी रस्त्यावरती उतरतो। मुंबईतील वडाळा परिसरामध्ये बकरी ईदच्या तयारीसाठी अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या शेडवरती मुंबई महापालिकेनं काल कारवाई केली आहे। अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्याकडे आलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे। मुंबई महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता संबंधित शेड उभारण्यात आल्याचं दिसून आलेलं होतं आणि त्यानंतर अतिरिक्त आयुक्तांच्या निर्देशानुसार महापालिका अधिकाऱ्यांनी शेड पाडण्याची कारवाई केली। दरम्यान त्या ठिकाणी बांधून ठेवण्यात आलेले अंदाजे 30 ते 40 बकरे देखील देवनार इथं हलवण्यात आले। निवडणूक कोणतीही असो, महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटपासाठी होणारी रस्सीखेच आणि त्यानंतर होणारी दिल्लीवारी हे समीकरण पक्कं झालंय। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होतीये। नाशिक, संभाजीनगर आणि पुणे या 3 जागांवरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे।
काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीमध्ये जागांवरती तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीला तिन्ही पक्षाचे नेते सुद्धा उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या 3 जागांची मागणी केलेली असून शिवसेनेला देखील अधिकची जागा मिळायची. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी जागांवरती तोडगा मुंबईमध्येच निघणार असल्याचं स्पष्ट केलंय. माझी भूमिका हीच आहे की तिथे आमच्या जागा जास्त आहेत, तिथे आम्हाला नक्कीच विधान परिषदेची सीट मिळाली पाहिजे आणि अगदी जे सकारात्मक चर्चा झाली आहे तसं होईल. आम्ही 3 जागांसाठी मागणी केलेली आहे आणि नक्कीच सकारात्मक उत्तर मिळेल. महायुतीतलं विधान परिषदेचं आता तुम्हाला मगाशी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, मी सांगतो 1-2 दिवसामध्ये हा विषय संपेल. जवळपास महायुतीचं जे जागा वाटपाचं सूत्र जवळपास 1-2 दिवसात पूर्ण होईल आणि महायुती म्हणूनच निवडणूक होईल आणि महायुती पूर्ण जागा जिंकेल. आमचं जवळपास ॲग्रीमेंट झालेलं आहे. फक्त शिवसेनेसोबत नाशिक आणि संभाजीनगरपैकी एक जागा आम्हाला मिळाली पाहिजे असा आमचा आग्रह आहे आणि NCPने आम्हाला पुण्याची जागा मागितलेली आहे. त्यामुळे या 2च गोष्टींवर आमचं अडलं आहे, ते आम्ही सोडवून घेऊ. आता काही कठीण नाही, कठीण पेपर संपला आहे, सोपा पेपर बाकी आहे. टिकमार्क करायचा आहे, टिकमार्क झाल्याबरोबर विषय संपला. जागा वाटपाचा तिढा मुंबईत सुटणार असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलेलं असलं तरी काल दिल्लीत गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये राज्यातील राजकीय विषयांवरती चर्चा झाल्याची माहिती आहे. विधान परिषद जागा वाटपाबाबत शिवसेना राष्ट्रवादीची मतं फडणवीसांनी शहांसमोर मांडली आहेत अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. तर महायुतीमधील अंतर्गत वादातील मुद्द्यांवरती बैठकीत चर्चा झाली आहे. त्याचबरोबर अर्थ खात्याबाबत फडणवीसांनी सुनेत्रांचं मत हे शहांकडे मांडलंय अशी माहिती देखील सूत्रांकडून मिळते. महायुतीत रायगडच्या जागेवरही तोडगा निघाल्याची माहिती आहे. सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांच्यासाठी कोकणची जागा मिळावी यासाठी राष्ट्रवादी आग्रही आहे. तर त्या बदल्यामध्ये राष्ट्रवादी रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेला देणार असल्याचं सांगण्यात येत आहे. रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. आता या बदल्यामध्ये शिवसेनेला रायगडचं पालकमंत्रीपद बहाल होणार का की ऐनवेळी गोगावले कोकणामध्ये आपला उमेदवार देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मला काय माहिती नाही. मी याला गेलो होतो उज्जैनला महाकाळेश्वराच्या तिकडं. त्यामुळे ही चर्चा तर तुमच्याकडनं ऐकतोय, पण आमची तशी काही चर्चा झाली नाही. साहेबांची भेट पण माझी झालेली नाही. त्यामुळे मला काय नक्की सांगता येणार नाही. शिवसेनेला जर पालकमंत्रीपद सोडला तरी विधान परिषदेची जागा शिवसेना सोडेल. त्याचा एकनाथ शिंदे साहेब ठरवतील. ज्या एखाद्या नेतृत्वाला मानलं ते जो निर्णय घेतील तो. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर 7 दिवसांमध्ये अर्थ खातं पुन्हा राष्ट्रवादीला देण्याबाबत भाजपकडून आश्वासन देण्यात आलं होतं. परंतु अद्यापही भाजपनं ते आश्वासन पूर्ण न केल्यामुळे राष्ट्रवादीकडून नाराजी व्यक्त केली जाते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीमध्ये देवगिरी निवासस्थानी पार पडलेल्या आमदारांच्या बैठकीमध्ये सुनेत्रा पवारांनी अर्थ खात्यावरून खंत व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान अर्थ खात्याबाबत NDAचे प्रमुख नेते निर्णय घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. अर्थ खातं हे आमचं होतं. यापूर्वी नवीनच सुनेत्रा वहिनी अध्यक्ष म्हणजे उपाध्यक्ष उपमुख्यमंत्री झाल्या होत्या आणि बजेट येणार होतं, त्यामुळं ते नंतर देतो असं सांगितलं होतं. अद्याप ते मिळालं नाही. अशा प्रकारच्या भावना त्यांनी जरी व्यक्त केल्या असल्या तरी वाटतं आज दिल्लीमध्ये वहिनी गेलेल्या आहेत तर याचा निश्चितपणाने निर्णय होईल आणि भारतीय जनता पक्ष निश्चितपणानं सन्मान राखेल. त्यांनी आपल्याला टार्गेट केलं गेलं होतं. वहिनींच्या शपथविधीनंतर अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या, परंतु संपूर्ण पक्ष एकसंघ असल्यामुळं आणि त्यावेळेला सुद्धा वहिनींनी शपथ घ्यावी अशी सगळ्या कार्यकर्त्यांची, सगळ्या आमदारांची आणि त्यांच्या कुटुंबियांची इच्छा होती. त्यामुळं त्यावेळेला ह्या दोघांना फक्त टार्गेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याबद्दलची खंत त्यांनी व्यक्त केली हे खरं आहे. तर अर्थ खात्यावरून राष्ट्रवादीतल्या नाराजीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूयात. अर्थ खातं मागितलं जाते. तुम्हाला मागितलं नाही तुम्हाला मला मागितलं की मी सांगितलं. राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये नाराजी व्यक्त केली गेली सर. माझ्यापर्यंत आली.
महाराष्ट्राच्या राजकारणात विधान परिषद निवडणुकांच्या घडामोडी घडत असताना आतापासून राष्ट्रवादीनं 2029च्या विधानसभा निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. मुंबईत झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आगामी राजकीय निवडणुकांमध्ये पक्षानं स्वबळावरती लढावं अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षाच्या अंतर्गत बैठकांमध्ये त्यांनी महायुतीमधील इतर पक्षांवरती अवलंबून न राहता स्वतःच्या ताकदीवरती राज्यातील सर्व 288 मतदारसंघांची तयारी करण्याबाबत मत मांडल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे राज्यातील राजकीय वर्तुळामध्ये विशेष चर्चा सुरू झालेली असून महायुतीच्या आगामी रणनीतीवरती याचा मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. तर भुजबळांच्या भूमिकेवरून राजकीय वर्तुळामध्ये प्रतिक्रिया उमटल्यात, बघूयात. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी 288 जागावर तयारी करण्यास सांगितलं असलं तरीही या तयारीचा फायदा महायुती म्हणून सर्वच पक्षांना होणार आहे. प्रत्येक पक्ष आपापली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतो, परंतु सगळ्यांना एकच सांगायचं आहे की 2029ला आम्ही महायुती म्हणूनच निवडणूक लढणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसनं 288 जागांची तयारी केली तरी महायुतीमध्ये ज्यांना जागा सुटतील तिथं त्या सर्व जागांचा फायदा होणार आहे. भारतीय जनता पार्टी देखील सर्वच जागांवर तयारी करत असते, शिवसेना देखील सर्वच जागांवर तयारी करत असते. जे स्वर्गवासी अजितदादांनी धोका ओळखला होता तो आता भुजबळ साहेबांनी ओळखला असेल. मला वाटतं त्यांना राजकीय अनुभव अजितदादांना त्यांना फार आहे. भाजप ज्या पद्धतीने रणनीती करत आहे त्याला पर्याय म्हणून एकनाथ शिंदे स्वतःची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचाच पर्याय म्हणून आज राष्ट्रवादीच्या काँग्रेस पक्षाच्या त्यांच्या पार्टीमध्ये अजितदादा गटामध्ये एक अस्वस्थता आहे की तिथे भाजप दुसरे ताकदीचे उमेदवार आणि ताकदीचे नेत्यांना बळ देण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ह्या भीती, हा धोका भुजबळ साहेबांनी दाखवला असेल तर मला वाटतं की तो त्यांनी त्यांच्या पक्षाने तो विचार करणं गरजेचं आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवरती निवडून द्यायच्या 16 जागा आणि नागपूरच्या एका जागेवरील पोटनिवडणूक अशा सर्व 17 जागा महाविकास आघाडी लढणार आहे. त्यामध्ये काँग्रेस सर्वाधिक जागा लढणार असून त्याखालोखाल ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी जागा लढवणार आहे. कोण कुठल्या जागांवरती लढणार याविषयीचा निर्णय येत्या 2 ते 3 दिवसामध्ये घेतला जाणार असल्याची माहिती मिळतेय. तर उद्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची पुन्हा एकदा बैठक होणार असून त्यावेळी अंतिम चित्र हे स्पष्ट होईल. दरम्यान महायुतीतल्या नाराजीचा फायदा उठवण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून सर्व जागा लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून 16 निवडणुका आहेत. तर नागपूर या ठिकाणी एका ठिकाणी पोटनिवडणुका आहेत. अशा 17 निवडणुकींना आम्ही महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढणार आहोत. आणि भारतीय जनता पक्षाचा लोकशाही विरोधी आणि जो घोडेबाजार मांडला आहे त्याचा निषेध देखील या निमित्ताने करत असताना त्या अनुषंगानं महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीत आम्ही सामोरं जात असताना आज या जागा वाटपाच्या अनुषंगानं प्राथमिक चर्चा आमची संपन्न झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली. ही बैठक 10 जूनला दिल्लीत होणार असून नीती आयोगाच्या बैठकीपूर्वी हा महत्त्वाचा राजकीय मेळावा ठरणार आहे. या बैठकीला देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचाही या बैठकीमध्ये सहभाग असणार आहे. शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर यांनी परभणी हिंगोली विधान परिषदेची उमेदवारी संदर्भामध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांनी सूचक वक्तव्य केलंय. अभिमन्यू खोतकर यांचं युवासेनेचे चांगलं काम असून या सगळ्या गोष्टी पक्ष बारकाईनं बघत असतो. त्यामुळे याबाबत अंतिम निर्णय एकनाथ शिंदे घेतील असंही खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय. बघा, चांगलं काम करतायत. अभिमन्यूचं चांगलं काम आहे. एक कार्यकर्ता म्हणून जो आहे तो पक्ष वाढवतो, इकडे युवासेना वाढते. तर मला वाटतं सगळ्याच गोष्टी ज्या आहेत ह्या पक्ष बारीकाईने बघत असतो आणि लक्ष पक्षाचं जे आहे प्रत्येक कार्यकर्त्यावरती आहे. जळगावच्या राजकारणात पुन्हा एकदा दिलीप खोडपे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विधान परिषद विधानसभा निवडणुकीमध्ये मंत्री गिरीश महाजन यांना कडवं आव्हान दिल्यानंतर आता खोडपे यांनी विधान परिषद निवडणुकीमध्ये ही निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपतून राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये गेलेले खोडपे यांनी उमेदवारी अर्ज घेतलेला असून महाविकास आघाडीकडून संधी मिळाल्यास निवडणूक रिंगणामध्ये उतरणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे महायुतीसमोर नवं आव्हान उभं राहण्याचीही शक्यता आहे.